हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मृत्यूबाबत विविध यंत्रणांकडून सध्या तपास सुरू असून सीआयडी तसेच केंद्र सरकारच्या काही यंत्रणाही या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणतीही भूमिका मांडणे किंवा संशयाचे वातावरण निर्माण करणे योग्य नाही, असा टोला आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता लगावलाय. महाराष्ट्रातील 13.5 कोटी जनतेसमोर या घटनेची संपूर्ण सत्यता येणे गरजेचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. यावेळी बोलताना शेळके म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे तिघेही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत. विविध यंत्रणांकडून तपास सुरू असून तो पारदर्शकपणे पूर्ण होईल. तपास अहवाल आल्यानंतर त्यात काही शंका किंवा माहिती दडपली गेल्याचं आढळल्यास आम्ही नक्कीच आवाज उठवू. मात्र तपास सुरू असताना राजकीय आरोप प्रत्यारोप करणे आम्हाला मान्य नाही, असंही त्यांनी सांगितलंय. तसेच प्रफुल्ल पटेल यांच्या अनुपस्थितीत झालेल्या बैठकीबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. 20 ते 25 आमदारांसह आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. ही भेट केवळ तालुक्यातील विकास कामे आणि अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंजुरी मिळवण्यासाठी होती. मात्र त्या भेटीबाबत वेगवेगळ्या चर्चा आणि बातम्या लावल्या गेल्या, असेही शेळके यांनी नमूद केलंय. सुनेत्रा पवार या सक्षम आणि कणखर नेत्या असून त्यांना कोणत्याही प्रकारच्या दबावाची किंवा मार्गदर्शनाची गरज नाही. त्या स्वतः निर्णय घेण्यास सक्षम आहे, असं सांगत त्यांनी बैठकीबाबत निर्माण झालेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अजित पवार यांच्या मृत्यूचा तपास पूर्ण होऊन सत्य समोर येईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहनही शेळके यांनी केलंय. मला असं वाटतं की दादांच्या झालेल्या घटनेला कुणी राजकीय हेतूने न पाहता तपास यंत्रणेमध्ये सीआयडी असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही यंत्रणा यामध्ये संपूर्ण तपास करतायत. तपास मला वाटतं की या 8 दिवसामध्ये संपायला पाहिजे. तपासाच्या अंतिम जो अहवाल येईल त्या अहवालामध्ये जर आम्हाला कुठे शंका वाटली किंवा त्याच्यामध्ये कुठे दिरंगाई केली जाते, काही माहिती लपवली जाते, असं जर काही वाटलं तर आम्ही आवाज उठवू. परंतु तपास होण्या अगोदरच कुठलाही आवाज उठवणं किंवा काही स्टंटबाजा करणं यातून आम्हाला काही साध्य करता येणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, दुसरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, हे तिघही या बाबतीत गांभीर्यपूर्वक पाहतायत. महाराष्ट्रातल्या 13.5-14 कोटी जनतेला झालेल्या घटनेची सत्यता सादर केल्याशिवाय किंवा संपूर्ण माहिती दिल्याशिवाय तेही गप्प बसणार नाहीत. तपास होऊ द्या. झाल्यानंतर जर पुढं चुकीच्या पद्धतीनं काही दिसलं तर आम्ही नक्कीच आवाज उठवू, हे देखील आपण सांगतो. काय सांगणार, पटेल आणि तटकरे हाच अजितदादांचा पक्ष चालवतात असं म्हणतात. ज्यावेळेस तटकरे उपस्थित नव्हते त्यावेळेस 25 आमदार जे आहे ते सुनेत्रा वहिनींना जे आहे ते भेटलेले आहे. कुठला तरी दबाव आहे का तुमचा? त्याच्यात मी पण होतो. तटकरे साहेब आणि प्रफुल्लबाई नसताना त्या 20-25 आमदारात मी पण होतो. त्याच्यावर दबाव आहे का तुमच्यावरती? का मी सुद्धा भेटायला गेलो होतो. आम्ही आमच्या कामांच्या संदर्भात, तालुक्यातली कामं या संदर्भामध्ये अधिवेशनात आम्हाला कामं मंजूर व्हावी या भेटी करता गेलतो. परंतु त्याच्या वेगवेगळ्या चर्चा, वेगवेगळ्या बातम्या लागल्या. ठीक आहे, आता बातम्या काय लागतील माहित नाही, काय चर्चा होईल. परंतु सुनेत्रा वहिनी सक्षम आहेत. त्यांच्यावर कोणताही दबाव आणि कुणी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही. त्या निर्णय घ्यायला खंबीर आहेत, कणखर आहेत आणि आगामी काळामध्ये तुम्हाला देखील त्याची प्रत्यक्षात अनुभव येईल. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.